नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व नीट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थी आणि पालक आणि पुढील परीक्षेला बसणाऱ्या पालकांसाठी एक सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय। तो म्हणजे इतर सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळेस किंवा भारत देशामध्ये MBBS पासून ते फिजिओथेरपी पर्यंत वेगवेगळ्या प्रोसेस मधून ऍडमिशन प्रोसेस होत असते। त्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस किंवा प्रायव्हेट कॉलेजेस किंवा डीम्ड कॉलेजेस मध्ये मॅनेजमेंट कोटा, NRI कोटा किंवा वेगवेगळ्या कॅटेगरीच्या कोट्यानुसार वेगवेगळ्या राऊंड मधून ऍडमिशन होत असतं। आणि सर्वांच्या समोर एक महत्त्वाचा टॉपिक असतो की खरोखरच या ऍडमिशन प्रक्रियेमध्ये काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये पेड काउन्सिलिंग प्रोसेस घेण्याची आवश्यकता आहे का आणि त्याचा काय फायदा होऊ शकतो या संदर्भात महत्त्वाचा संदेश देण्यासाठी मी तुमच्या समोर आलोय। वास्तविक 2021 पासून आज जवळपास 5 वर्ष आम्ही काउन्सिलिंगच्या माध्यमातून 4,500 पेक्षा जास्त MBBS आणि 5 ते 5,500 पेक्षा जास्त BMS, BHMS आणि BDS या ऍडमिशनची प्रोसेस कंप्लीट करून विद्यार्थ्यांना अगदी प्रक्रियेमध्ये आल्यापासून डॉक्युमेंटेशन, प्रत्येक डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये डिटेल्स गोष्टी, त्याचबरोबर फ्रीशिप असेल, स्कॉलरशिप असेल, कॅटेगरी वाईज तुम्हाला लागणारे डॉक्युमेंटची यादी, त्याचबरोबर छोटे छोटे अदर रिझर्वेशन्स आहेत, त्यामध्ये PWD आहे किंबहुना इतर डिफेन्स आहेत, महाराष्ट्र MKB बॉर्डरवरती आहेत किंवा या सर्व वेगवेगळ्या गोष्टीबद्दलच्या डिटेल इन्फॉर्मेशनचा लेखाजोखा, त्याचबरोबर प्रत्येक राऊंडचे नियम, त्याचा कट ऑफ, तुमच्या कॉलेजमध्ये असणारे रँकिंग हायर टू लोअर, मॅनेजमेंट कोट्यामधील ऍडमिशन्स कमी फीज मध्ये कसे घेता येतील, कॅटेगरीची फीज कमी किती असू शकते, कॉलेज कोण तुम्हाला फसवणार आहे किंवा नाही, NRI कोट्यामधून ऍडमिशन कसं घेता येऊ शकतं, डीम्ड कॉलेजमध्ये कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडीशी जास्त भरून आपल्याला कशी करता येऊ शकते, किंबहुना अदर स्टेट्स मधून MBBS साठी तेलंगणा, आंध्र प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश किंबहुना कर्नाटक किंवा वेस्ट बेंगॉल, पॉंडिचेरी, तामिळनाडू या ओपन स्टेट असणाऱ्या जवळपास 16 राज्यामध्ये आपल्याला ऍडमिशन करण्यासाठी MBBS साठी आणि BMS साठी तामिळनाडू, कर्नाटका, त्याचबरोबर उत्तर प्रदेश, पंजाब अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये ऍडमिशनच्या प्रोसेससाठी आपण गायडन्स करत असतो। वास्तविक एखाद्या पेड काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये, मग ते आमची पेड काउन्सिलिंग प्रोसेस असू दे किंबहुना इतर लोकांची असेल, तर यामध्ये विद्यार्थ्यांना बेनिफिट होतो का लॉस काय होऊ शकतो या संदर्भात इत्थंभूत इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी आज आलोय। वास्तविक पाठीमागच्या 3-5 वर्षामध्ये जो आपल्याकडे जवळपास 10-15 हजार पेक्षा जास्त लोकांनी ज्यावेळेस आपल्याशी संपर्क करून ऍक्च्युअल काउन्सिलिंग प्रोसेस मधल्या प्रत्येक टप्प्यावरती मार्गदर्शन घेतल्यामुळे जवळजवळ 100% लोकांना त्याचा लाभ झालेला दिसलेला आहे। आता बऱ्याच वेळा एखादा राऊंड कधी सुरू झाला, कधी आला, नवीन कॉलेजमध्ये सीट्स कसे आले किंवा रूल्स काय बदलले, या सर्व गोष्टी ज्यावेळेस आपल्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तुम्ही नसता त्यावेळेस तुम्हाला 100% माहीत होत नाही। आता माझ्याकडे असणाऱ्या 2100 पेक्षा जास्त विद्यार्थी यावर्षी काउन्सिलिंगसाठी होते। या सर्व विद्यार्थ्यांना जवळजवळ 100% रेशो, सॅटिस्फॅक्टरी रेशो आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्रामच्या व्हॉट्सअप ग्रुप माध्यमातून किंबहुना प्रत्यक्ष फोन, प्रत्यक्ष भेट, NRI ऍडमिशन्स, मॅनेजमेंट ऍडमिशन, IQ कोटा ऍडमिशन्स, इतर राज्यातील MBBS BMS च्या सर्व ऍडमिशनच्या प्रोसेस बद्दल शंका निरसन, प्रत्येक टप्प्यावरती असणाऱ्या छोट्या छोट्या शंकांचं निरसन फोन करून असेल किंवा लिखित माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून किंवा PDF माध्यमातून, प्रत्येक कट ऑफ, जो वुमनचा कट ऑफ वेगळा, जनरलचा कट ऑफ वेगळा, प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ आपण एवढा डिटेल्स मध्ये इन्फॉर्मेशन अगदी फक्त 5,000 रुपये एका राज्यासाठी आणि ऑल इंडिया कोट्यासाठी, महाराष्ट्र स्टेट आणि ऑल इंडिया कोट्याच्या MBBS BDS AACCC MCC आणि CDCELच्या या संपूर्ण काउन्सिलिंग प्रोसेससाठी आपण 5,000च्या प्रोसेस मधून ऍडमिशन करून देण्याचा हा जो कन्सेप्ट आहे तो गेल्या 5 वर्षामध्ये करत आलेला आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत मी इतिहास पाहिलेला आहे
की ज्यांनी काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये काहीतरी अमाऊंट भरावी लागते. आता आमची 5,000 रुपये फीज आहे, पण इतर काही लोकांची कदाचित थोडीशी जास्त फीज असू शकते. परंतु त्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये भाग न घेता जर तुम्ही प्रत्यक्षात मला सर्व माहित आहे म्हणून जर करत गेला तर 100% तुमचा लॉस होतो, हे मी आज पाहिलेलं आहे. गेल्या याच वर्षी काही विद्यार्थ्यांना इतर राज्यामध्ये ऍडमिशन होऊ शकत होतं, रूल मधून काही होत होतं. अशा वंचित राहिलेल्या ऍडमिशन मध्ये न होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, फोन येणाऱ्यांची संख्या अगदी हजारात राहते. मग त्यावेळेस आपण संपूर्ण वेळ निघून गेलेला असतो आणि त्यापूर्वी अगदी रिझल्ट, हे बघा यावर्षी जर रिझल्ट विचार करायला गेलं तर 4 मे पासून आजपर्यंत जवळपास 6 महिन्यापेक्षा जास्त काळ ही जो आहे तो यापर्यंत प्रोसेस सुरू राहिली. आपण 6 महिन्याभरापर्यंत आपल्याला खरोखरच इन्फॉर्मेशन अगदी युट्यूबवरती असेल किंबहुना प्रत्यक्ष कोणीतरी सांगण्यावरून किंवा स्वतः आपण प्रत्येक वेबसाईट चेक करून करता येते का, तर हे 100% अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यामुळे पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये भाग घेणं हे 100% गरजेची गोष्ट आहे. मी ही गोष्ट काउन्सिलर म्हणून न सांगता मी एक पालक म्हणून सांगतो की जर मी स्वतः पालक असतो त्यावेळेस मला खरंच मार्गदर्शनाच्या प्रत्येक टप्प्यावरती असणाऱ्या छोट्या छोट्या काटेकोर गोष्टीची आवश्यकता असते. त्यामुळं संपूर्ण भारत देशातील विद्यार्थी आणि पालकांनी नीट असेल, जेई असेल, या परीक्षेच्या नंतर प्रत्यक्ष काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी तुम्ही निश्चित कोणत्याही संस्थेशी अटॅच राहिलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला तुमचा मार्ग जेन्युइन आणि सिस्टमॅटिक होऊ शकतो. वास्तविक सरकारने इन्फॉर्मेशन ब्रोशर प्रत्येक वेबसाईट वरती दिलेलं आहे, परंतु ते इंग्लिश मधून दिलेलं आहे आणि प्रत्येकाचा अर्थ आणि त्यांचे वर्डिंग वगैरे तुम्हाला समजत नाही. त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन लक्षात येऊ शकत नाही. त्यामुळे एकंदरीत काउन्सिलिंग मधल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्रामची आवश्यकता आहे का मी स्वतःच फॉर्म भरून घेऊ? फॉर्म तुम्ही स्वतः भरून घ्या. फॉर्म भरून घेणं किंबहुना ऑनलाईन प्रोसेसमध्ये भाग घेणं हा प्रक्रिया टोटली डिफरंट आहे. परंतु जो रूल्स आणि इन्फॉर्मेशन हा सेशन आहे तो 100% तुमच्या आयुष्यभरातल्या या टर्निंग पॉइंट वरती आवश्यक आहे आणि तो तुम्ही घ्यायलाच पाहिजे, असं माझा वैयक्तिक सल्ला सर्व पालक आणि विद्यार्थ्यांसाठी आहे. याच्यामध्ये जो काय होणार आहे तो फायदाच होणार आहे, लॉस 100% होणार नाही, असं एकंदरीत माझं म्हणणं आहे. आमच्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये आजपर्यंत 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे. काही विद्यार्थ्यांना 1 कोटीपर्यंत फायदा झालेला आहे. कमीत कमी काही फायदा नाही झाला तर बेस्ट ऑफ द बेस्ट कॉलेज मध्ये आपल्या कॅटेगरीची फीज नुसार आणि एवढे काही फायद्याच्या गोष्टी आहेत ना, तर ती मी एका टप्प्यात सांगूच शकत नाही. त्यामुळं पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये तुम्ही 100% आलं पाहिजे. कदाचित जर पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये न येता एखाद्या फ्री ग्रुप मध्ये तुम्ही जॉईन झाला तर ते सगळे इन्फॉर्मेशन येते का, तर 100% येत नाही, अर्धी अर्धी येते. महत्वाची इन्फॉर्मेशन येत नाही आणि तुम्हाला त्याच्यामध्ये कॉल सपोर्ट मिळत नाही. त्यामुळे आपल्या आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावरती या गोष्टीची 100% गरज आहे असं मला वाटते. त्यामुळे आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या 2026 साठीचा पेड काउन्सिलिंग प्रोग्राम आतापासून सुरू झालाय. ज्यांना जॉईन करायचं, आतापर्यंत जवळपास 30 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी जॉईनिंग केले. ज्यांना जॉईन करायचंय त्या विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या नंबरवरती संपर्क करू शकतात. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.